नमस्कार. माझं नाव किसन गडदे. मी परभणी क्वार्टरसाठी काम करतो एशियन कंपनीकडून. तर आज आपण जो पीक पाहणीचा प्रोग्राम ठेवला आपल्या शेतामध्ये, साळवा आपल्या गावचं नाव, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली. तर आपलं नाव परिचय द्या थोडा. माझं नाव देवीदास माधवराव माखणे. मी याच गावचा शेतकरी आहे. माझ्याकडं दरवर्षी 5 ते 7 एकरचं सोयाबीनचे प्लॉट राहतात. दरवर्षी वेगवेगळ्या व्हरायट्या म्हणजे बदल, आपण जे अनुभवातून बदल घेतो तो बदल, यावर्षी एक व्हरायटी पेरली तर नवीन काहीतरी करण्याची एक इच्छा असते. त्या हिशोबानं नवीन काहीतरी एखादी नवीन व्हरायटी मी दरवर्षी पेरत असतो. मागच्या वर्षी काही होती, त्याच्या पहिल्या वर्षी काही नवीन होती. म्हणजे आपणाला शेतकऱ्याला सांगता येईल की बुवा या व्हरायटीमध्ये काय बदल आहेत. बरोबर आहे. तर यावर्षी आपली नवीन म्हणून एक कृषी गोल्ड 151 एशियन सीडची आपण डेमो म्हणून घेतली. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटले खास? मला ही डेमो म्हणून 151 जी बॅग भेटली, ती मी बॅग जनरल जे आपण खरीप हंगामात सोयाबीनची पेरणी करतो त्या पद्धतीनेच बेसल एसएसपीचं खत फेकून डोस देऊन सिंगल सुपर फॉस्फेटचं नंतर एक माझा विषय असा आहे की मी दरवर्षी पेरणीचं अंतर लागवडीचं जे म्हणतो ते कमी करत असतो. एकरी बियाण्याचं प्रमाण कमी असावं या हिशोबानं मधला फन काढून तिपणीचा बैलावर पेरला. 18 ते 20 इंचाचं मधला अंतर आहे या दोन्ही याच्यातलं. आणि जनरली माझ्याकडे केडीएचच्या अदर दुसऱ्या व्हरायट्या राहत होता, पण हे 15 किलोचं शॅम्पल मी मुद्दाम थोडं एक वेगळ्या बाजूला पेरलं की त्याचा एक मला अनुभव घेता येईल. त्या हिशोबानं ते शॅम्पल पेरल्यानंतर मला हे जाणवलं की याची जे फुलं आहेत ते पांढऱ्या रंगाची फुलं आहेत आणि इतर व्हरायट्यापेक्षा याची वाढ बी चांगली आहे. आणि शेंगाचं प्रमाण बुडापासून शेंड्यापर्यंत फुलाचं प्रमाण हे खूप, फुलाचं वादीत आणि वादीतलं शेंगात रूपांतर खूप चांगल्या पद्धतीने होते. बुरशीनाशक जास्त फवारण्याची गरज नाही, हे बळी पडत नाही जास्त रोगाला. आणि जे मेजर आपल्या इकडं आता जे कोणत्याही व्हरायटी असो, सध्याच्या काळामध्ये मराठवाड्यात किंवा हिंगोली जिल्ह्यामध्ये जे येलो मोजॅकचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे ते या व्हरायटीवर शक्यतो नाही, हे आम्हाला अनुभवातून जाणवलं. आणि मला येणारे जाणारे रस्त्यालगत शेत असल्यामुळे ही रस्त्यालाच व्हरायटी पेरली. येणारे जाणारे शेतकरी सांगतात की तू कोणती जात आहे रे तू पेरलेली, आणि तिथं खूपच छान आहे, शेंडापासून बुडापर्यंत शेंगा लागलेल्या आहेत. आणि शेंगाचा जे बरबटीचा सोला असतो, बरबटीच्या सोल्यासारखा आणि टोकाला दाना त्याचा काळसर असल्यामुळं ही खूप वेगळ्या पद्धतीची व्हरायटी आहे आणि वजनदार असेल असं मला शेतकरी सांगतात. आणि खरोखरच शेवट मी म्हणत असतो, शेवटच्या टप्प्यापर्यंत काय सांगता येते, कोणता रोग येईल, नैसर्गिक आपत्ती येईल, पण एवढा म्हणजे 150 मिलीमीटर पावसाचं प्रमाण बी होऊ, प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आमच्या तालुक्यात आमच्या गावात झालेलं आहे. याच्यामध्ये एक खूप चांगल्या पद्धतीने ही व्हरायटी उभी राहिली आणि रोगप्रतिकारक शक्ती खूप चांगल्या पद्धतीची आहे. येलो मोजॅक जे जनरल अटॅक आपल्या इकडे आहे तो या व्हरायटीवर आला नाही. आणि एवढी प्रतिकारक्षम व्हरायटी आहे की 150 मिलीमीटर पावसात सुद्धा माझी व्हरायटी जशाल तशी ग्रीनेस आहे ही व्हरायटी उभी राहिली. कोणत्याही पद्धतीने पावसाला सुद्धा जास्त प्रमाणात पडला म्हणून बळी पडली नाही. आणि खूप छान व्हरायटी आहे. प्रत्येक शेतकऱ्यांनी ही व्हरायटी लावायला पाहिजेत. रोगप्रतिकारक शक्ती असलेली येलो मोजॅकला जी आपल्या मराठवाड्यामध्ये सतवते त्याला प्रतिकार करणारी ही व्हरायटी आहे. फक्त मधलं अंतर आहे ते मला तर वाटते मी अजून थोडं कमी करायला पाहिजे होतं. एकरी 20-25 किलोचं बियाणं जरी पेरलं असतं बैलावर तरी खूप चांगलं झालं असतं. खूप चांगली व्हरायटी आहे, वाढायला चांगली आहे. निवड कुटारासाठी जी वाढ होते सोयाबीनची त्या पद्धतीने वाढ होत नाही, बुडापासून शेंग धरते.